नमस्कार. परतूची आई यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार. सर्वांना शुभ गुरुवार आणि गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सकाळीच ना इतर टिफिनची तयारी चालू आहे आणि घेतलेला आहे पराठा बनवायला. तर बटाट्याची भाजी वगैरे बनवून ठेवली होती आणि इथं छान असे पराठे चालू आहेत. तर एकदम सिंपल अशी रेसिपी आहे आणि पुरणपोळी आपण जशी बनवतो तशीच त्याचप्रमाणे आपण पिठात हे बटाट्याची भाजी भरून पराठा बनवलेला आहे आणि कमी तिखट आहे कारण मुलांसाठी आहे त्यामुळं. आणि आपण त्याला तूप किंवा बटर छान काही पण आपल्या आवडीनुसार लावू शकतो. एकदम छान असे पराठे होतात. आणि त्यानंतर लहान बाळांसाठी इथं बनवायला साबुदाणा खीर. तर इकडे भांडे, इकडे काय, खूप छान आहे. इकडे दूध घेतलेलं आहे आणि इकडे साबुदाणा घेतलाय. तर साबुदाण्याची खीर बनवायची बाळासाठी. यात बाकी काय नाही, थोडंसं दूध घालायची, त्यात साबुदाणा टाकायचा आहे. छान अशी शिजवून घ्यायचे आहे आणि थोडीशी साखर टाकू शकता, पण बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतर मी ते थोडीशी टाकली. पण ना लहान बाळांचे किडनी वगैरे हे छोटे पाट असतात, त्यामुळं हे साखर हळद वगैरे नंतर आपण त्यांना देऊ शकतो 1 वर्षानंतर. या अगोदर हे बिना मिठाचं किंवा बिना साखरेचं त्यांना खाऊ घालायचं आहे. तर मी हे अशा पद्धतीने साबुदाणा खीर बाळासाठी बनवलेली आहे. तर छान अशी शिजवून घ्यायचे कारण एकदम बारीक झाली पाहिजे, म्हणजे बाळाला पचायला पण हे छान असते आणि पोट पण साफ राहतं, काही प्रॉब्लेम होत नाही. तर फायनली इथं छान अशी खीर तयार आहे. आणि त्यानंतर प्राप्तीला आणि प्रेषाला जायचं होतं स्कूलला. आज त्यांचा पहिलाच दिवस आहे प्रेषाचा. तर इथं ती घेत आहे पप्पांकडून लाड करून आणि तिचं आता युनिफॉर्म वगैरे आणायचं आहे. आणि इकडे प्राप्ती पण रेडी झालेली आहे. तर तिचं आहे युनिफॉर्म पहिलाच. तर छान अशा रेडी होऊन आज त्या स्कूलला गेल्या. तर आता प्राप्ती सेकंडमध्ये आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत इकडे स्वामींच्या दर्शनासाठी. तर आमच्या गावात ना छान असं स्वामींचा मठ झालेला आहे. तर खूप छान वातावरण होतं आणि एकदम प्रसन्न असं आणि एकदम छान हिरवंगार खूप छान झालेलं आहे मठाचं हे काम. तर आमच्या गावाभोवती किंवा इथे आसपास एकही मठ नव्हता. तर आता हे नवीनच झालेलं आहे आणि भरपूर इथे लोक येत असतात दर्शनासाठी. आणि प्रत्येक गुरुवारी पण इथे कार्यक्रम असतो महाप्रसादाचा आणि आरती पण होत असते रोज. तर इथे मी प्रतोषला घेत होते दर्शन करण्यासाठी, पण तो हसतोय, त्याला काही दर्शन करायचं नव्हतं का काय. तर बघत होता तो, नवीन ठिकाणी गेला का तो इकडे तिकडेच बघत असतो. तर आम्ही ते छान असं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं, प्रसन्न एकदम मन होऊन गेलं. तर स्वामींचा मुखवटा वगैरे खूप मस्त होता आणि मंदिर पण एकदम छान होतं. त्यानंतर स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो सप्तशृंगीच्या दर्शनासाठी. तर हे मंदिर आमच्या शेतातच आहे. तर शेतातल्या प्रत्येक देवताला आपण पूजलं पाहिजे, त्यामुळं बऱ्याच दिवसातून हे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर इथे पण छान दर्शन झालं. आणि त्यानंतर आमच्या गावातील रांधुबाईचं मंदिर आहे. तर इथे आलो. इथे जरा लाईट नव्हती आणि मंदिर पण बंद होतं, तर थोडासा व्हिडिओ क्लिअर येत नाही, पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. तर इथं पण मंदिराचं एकदम बांधकाम छान आहे. तर रांधुबाई या देवीच्या नावावरून रांदे हे गावाला नाव पडलेलं आहे. तर इथे पण छान असं देवी मुखवटे आहे देवीचे. तर इथे पण दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही घरी आलो. तर आजचा दिवस असाच सर्व देवांचे दर्शन वगैरे घेण्यातच गेला आमचा. आणि बाळाला सट्टूबाईचं पण दर्शन करून आणलं. तो क्लिप वगैरे घेतली नाही व्हिडिओची तिथले.
कारण बाळाला नेलंच नव्हतं सट्टूबाईच्या दर्शनासाठी, त्यामुळं तिथे पण त्याला पाया पडून आणलं होतं. आणि त्यानंतर संध्याकाळचा व्हिडिओ घेतला. इथं प्राप्तीचं प्रेषाचं काय प्रकार चालला होता कोणास ठाऊक. आणि संध्याकाळी इथे दिवाबत्ती वगैरे झालेली आहे. तर ही आमची स्वामींची मूर्ती छान अशी. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.